राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव विभाग आयोजित गीतसंध्या या कार्यक्रमात मी किरण सोहळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या महिन्यात हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं आपण गीतसंध्या या कार्यक्रमाचं प्रथम पुष्प रसिकांसमोर सादर केलं. आपल्या संघरचनेनुसार आपला दुसरा उत्सव अर्थात गुरुपूजन उत्सव हा या महिन्यात येतो आहे आणि त्या निमित्तानं आपण कार्यक्रमाचं दुसरं पुष्प गुरुपूजन उत्सव या निमित्तानं सर्वांसाठी समर्पित करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी योगेश देशपांडे यांना आमंत्रित करतो. अखंड मंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार, मी योगेश अनिल देशपांडे. आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी एकत्रित आलेलो आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. काही लोक या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात. महर्षी व्यासांचा जन्मदिवस आणि महर्षी व्यास म्हणजे आद्य गुरु. गुरुविषयीचा समर्पण भाव प्रकट करण्याचा आजचा हा उत्सव आहे. असं म्हणतात की शिवाची उपासना करायची असेल तर आधी शिव व्हावं लागतं. शिवो भूत्वा शिवम यजेत. म्हणजेच माझ्या गुरुच्या अंगी कोणते कोणते गुण आहेत, ते सर्व गुण माझ्या अंगी आहेत का हे तपासून पाहण्याचा सुद्धा देखील आजचा हा दिवस आहे. संघामध्ये कुठल्याही व्यक्तीची पूजा न करता आपण एका तत्वाची पूजा करतो आणि ते तत्व म्हणजे परमपूजनीय भगवा ध्वज. या परमपूजनीय भगव्या ध्वजाची पूजा करत असताना समर्पण भाव मनामध्ये ठेवून आणि समर्पकतेने हा उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. मग समर्पण कशाचं करायचं? जे माझ्याजवळ गुण आहेत त्या सर्व चांगल्या गुणांचं समर्पण करायचं. माझ्याजवळ काय काय आहे? तन, मन आणि धन या तिघही गोष्टींचं समर्पण करण्याचा किंवा तो संकल्प करण्याचा आजचा हा दिवस आहे. राष्ट्राय स्वाहा इदं मम. जे माझ्याजवळ चांगलं आहे ते सगळं राष्ट्रकारी यावं आणि माझ्या अंगातील सर्व वाईट गुण निघून जावे. माझ्या अंगातला अहंकार, ईर्ष्या, असूया हे सर्व वाईट प्रवृत्तीचे जे भाव आहेत, हे जे सर्व राक्षसी प्रवृत्तीचे भाव आहेत, हे सर्व आजच्या दिवशी निघून जावेत आणि मी माझ्या गुरुसमोर नतमस्तक व्हावं असा हा आजचा पवित्र दिवस. संघामध्ये आजच्या दिवसाचं महत्व वेगळं आहे कारण आज आपण आर्थिक राशीचं सुद्धा समर्पण करत असतो. ज्या आर्थिक राशीचं आज आपण समर्पण करतो त्या पूर्ण राशीपासूनच वर्षभरामध्ये संघ कार्य उत्तरोत्तर चालत असतं. गुरु समोर उभं राहून कृतज्ञपणे गुरुला नतमस्तक होण्याच्या या दिवसासाठी आपण सर्वजण तयार आहोतच आणि या उत्सवाची आता आपण सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी सद्गुरू आपल्याला भरभरून देत असतात. पण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंप्रती काही ना काही समर्पण करत असतो. समर्पणाचा भाव असलेलं असंच एक गीत आपल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक मंदार भानुशे आपल्यासमोर घेऊन येत आहेत. गीताचे बोल आहेत, विश्वगुरु तव अर्चना में. विश्वगुरु तव अर्चना में भेंट अर्पण क्या करे. जब की तन मन धन तुम्हारे और पूजन क्या करे. और पूजन क्या करे. प्राची की अरुणिम छटा है, यज्ञ की आभा विभा है. अरुण ज्योतिर्मय ध्वजा है, दीप दर्शन क्या करे. और पूजन क्या करे.
वेद की पावन ऋचा से आज तक जो राग गूंजे, वंदना के उन स्वरों में तुच्छ वंदन क्या करे, और पूजन क्या करे। राम से अवतार आए, कर्ममय जीवन चढ़ाए, अजीर तन तेरा चलाए, और अर्चन क्या करे, और पूजन क्या करे। पत्र फल अरु पुष्प जल से भावना ले हृदय तल से, प्राण के पल पल विपल से आज आराधन करे, और पूजन क्या करे। विश्व गुरु तव अर्चना में भेंट अर्पण क्या करे, जब की तन मन धन तुम्हारे, और पूजन क्या करे, और पूजन क्या करे, और पूजन क्या करे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत परमपवित्र भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानला आहे. भगवा अर्थात त्याग आणि समर्पणाचं प्रतीक. अनादी काळापासून आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणारा हा परमपवित्र भगवा आपल्या सगळ्यांना आजही मार्गदर्शन करतो आहे. या भगव्या ध्वजाकडे बघूनच अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिलेली आहे. अशाच ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाची महती वर्णन करणारं पुढील गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत निलेश माळी. गीताचे बोल आहेत, आज हिमालय की चोटी से ध्वज भगवा लहराएगा. आज हिमालय की चोटी से ध्वज भगवा लहराएगा. जाग उठा है हिंदू फिर से भारत स्वर्ग बनाएगा. इस झंडे की महिमा देखो रंगत जब निराली है. इस पर तो ईश्वर ने डाली सूर्योदय की लाली है. प्रखर अग्नि में शत्रु इसके स्वाहा ही हो जाएगा. जाग उठा है हिंदू फिर से भारत स्वर्ग बनाएगा. इस झंडे को चंद्रगुप्त ने हिंदू कुश पर लहराया. मरहट्टों ने मुगल तख्त को चूर चूर कर दिखलाया. मिट्टी में मिल जाएगा जो इसको अकड़ दिखाएगा. जाग उठा है हिंदू फिर से भारत स्वर्ग बनाएगा. इस झंडे के खातिर देखो प्राण दिए रानी झांसी. हमको भी यह व्रत लेना है सूली हो या हो फांसी. बच्चा बच्चा वीर बनेगा अपना रक्त बहाएगा. जाग उठा है हिंदू फिर से भारत स्वर्ग बनाएगा. आज हिमालय की चोटी से ध्वज भगवा लहराएगा. जाग उठा है हिंदू फिर से भारत स्वर्ग बनाएगा. भारत स्वर्ग बनाएगा. जो जो जयाचा घेतला म्या गुण तो मी गुरु केला जाण. आदिगुरु भगवान दत्तात्रेयांनी आपल्या आयुष्यात 24 तत्वांना गुरु म्हणून मान्यता दिली. ज्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं, ज्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं, तो प्रत्येक व्यक्ती, ते प्रत्येक तत्व हे आपले गुरुच आहेत याची शिकवण आपल्याला भगवान दत्तात्रेयांनी घालून दिली. अशाच काही गुरु शिष्यांच्या जोड्या इतिहासात प्रसिद्ध आहेत.
भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनी, गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य एकलव्य, संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे गुरु सोपानदेव, समर्थ रामदास आणि शिष्य कल्याण स्वामी, अशा ह्या गुरु शिष्य परंपरेत आपण परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आपला गुरु मानलाय. अशाच परमपवित्र भगव्या ध्वजाचं गुरुपूजन करणारं त्या आशयाचं एक गीत आपल्या समोर श्री किशोर नाटेकर घेऊन येत आहेत. गीताचे बोल आहेत, नील नभी भगवा ध्वज डोले, मनोमनी गुरुपूजन चाले. नील नभी भगवा ध्वज डोले, नील नभी भगवा ध्वज डोले, मनोमनी गुरुपूजन चाले, मनोमनी गुरुपूजन चाले. मोक्षासाठी धर्माधारे, अर्थ काम साधणे विचारे, हिंदू जीवन मर्म आजरे, तव रूपे साकार पाहिले, मनोमनी गुरुपूजन चाले. ज्ञानासंगे विज्ञानाचे, त्याग तपस्येचे विभवाचे, परंपरेचे पराक्रमाचे, दर्शन मात्रे स्मरण जाहले, मनोमनी गुरुपूजन चाले. अग्निवर्ण तू यज्ञकुंड सम, पशुवृत्तीला टाकी जाळून, मानवतेला उजळा देऊन, दिव्यत्वा आवाहन केले, मनोमनी गुरुपूजन चाले. जीवन भर हे दृढव्रत पालन, तन मन धन सर्वस्व समर्पण, पूर्ण कराया पुढिलांचा पण, करू हिंदुमय विश्व ही सगळे, मनोमनी गुरुपूजन चाले, मनोमनी गुरुपूजन चाले. नील नभी भगवा ध्वज डोले, नील नभी भगवा ध्वज डोले, मनोमनी गुरुपूजन चाले, मनोमनी गुरुपूजन चाले, मनोमनी गुरुपूजन चाले. सद्गुरूंचं पहिलं तत्व, आधी केले मग सांगितले. तुकाराम महाराजांची एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी आठवते. एकदा एक आजी आपल्या नातवाला घेऊन महाराजांकडे आली आणि म्हणाली, महाराज, याला गूळ फार आवडतो, पण हा अन्य काही खातच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र केव्हाही याला फक्त गूळ गूळ गूळ. त्याला काहीतरी समजावा. महाराज म्हणले, बरोबर आहे, समजावलं तर पाहिजेच, पण आजी तू असं कर, याला 15 दिवसांनी घेऊन ये. आजी म्हणली, ठीक आहे, महाराज सांगतायत म्हणजे निश्चितच त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे. आजी आपल्या नातवाला घेऊन गेली. 15 दिवसांनी आली आणि पुन्हा म्हणली, महाराज त्याला काहीतरी सांगा हो. महाराज म्हणले, हो बरोबर आहे, सांगितलं तर पाहिजेच, पण आजी असं कर, तू याला एक 8 दिवसांनी घेऊन ये. आजीला वाटलं की आपल्या नातवाला नेमकं झालंय तरी काय, की महाराज का सांगत नाहीयेत. पण महाराजांनी सांगितलंय म्हटल्यानंतर ऐकूया. ती 8 दिवसांनी पुन्हा घेऊन आली.
महाराज म्हणले की हां, आता तर सांगितलंच पाहिजे, पण अजूनही तू असं कर आजी, याला 4 दिवसांनी घेऊन ये. आजीला थोडासा शंका आली की आपल्या नातवाला काहीतरी भयंकर तर झालं नसेल ना. पण महाराजांवर श्रद्धा ठेवून ती 4 दिवसांनी पुन्हा आली. आणि ती आल्यानंतर महाराजांनी त्या नातवाला मांडीत बसवलं आणि म्हणले, बाळ, अति गुळ खाऊ नये. गुळ हा शरीरासाठी उष्ण असतो, त्यामुळे तू प्रमाणात गुळ खात जा हो. एवढं सांगून जायला सांगितलं. आजीला जरा गंमतच वाटली की एवढंच सांगायचं होतं तर पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं. न राहून तिने महाराजांना विचारलं, महाराज, हेच तुम्ही पहिल्या दिवशी का नाही सांगितलं. तर महाराज म्हणले, आजी, ज्या दिवशी तू पहिल्यांदा तुझ्या नातवाला घेऊन आलीस त्या दिवशी मी स्वतः प्रचंड गुळ खात होतो. हळूहळू मी माझी सवय कमी केली. 15 दिवसात मी माझी सवय अर्ध्यावर आणली. पुन्हा 8 दिवसाचा कालावधी मागून घेतला. मी त्याचं प्रमाण अजून कमी केलं. 4 दिवसांचा कालावधी मागून घेतला. आज अशी स्थिती आहे की दिवसातून एकदा गुळ खाल्ला तरी माझं भागतंय. आधी केले मग सांगितले या तत्वामुळेच तुकाराम महाराज जगद्गुरु पदाला पोचले. अशा या सद्गुरूंच्या प्रती शिष्याने तन मन धनपूर्वक समर्पण करणं आणि आपलं आयुष्य सर्वार्थाने समृद्ध करून घेणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच सद्गुरूंविषयी समर्पण प्रतीचा भाव जागृत करणारं पुढचं गीत घेऊन आपल्यासमोर येत आहेत गौरव श्रीखंडे. गीताचे बोल आहेत, भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित पूर्ण करावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे. भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित पूर्ण करावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे. शतशतकांची उसासणारी मनीय स्फुट वेदना, पराभवाची गाथा गाते उदासवाणी करुणा. दीर्घकालचे शल्य हरावे, मनीचे अर्थ पुरावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे. आज चालली कितीक पाऊले ध्येय पथावरती, परिश्रमातून यांच्या येईल स्वर्ग धरेवरती. संघशक्तीच्या सामर्थ्याने हिनकस दुरित जळावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे. या भूमीचे दैन्य हरावे, कुणीही नसावे पतित. कनकन येथील सुवर्ण व्हावा, निर्झर अमृत भरित. श्रीरामाच्या देशामध्ये पावन मंगल भावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे. भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित पूर्ण करावे, समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे, राष्ट्र महान घडावे. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांनी आपल्या मेरी 51 कविताएं या कविता संग्रहात परमपवित्र भगव्या ध्वजाविषयी लिहिताना ते असं म्हणतात,
गगन में लहरता पूज्य भगवा हमारा, गगन में लहरता पूज्य भगवा हमारा। कभी थे अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे भला अब डरेंगे। विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे। लिया हाथ में ध्वज कभी ना झुकेगा, कदम बढ़ रहा कभी ना रुकेगा। न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा, निडर है सभी हम, अमर है सभी हम। के सर पर हमारे वरद हस्त करता, गगन में लहरता पूज्य भगवा हमारा, गगन में लहरता पूज्य भगवा हमारा। याच आशयाचं अतिशय भावपूर्ण गीत यानंतर आपल्या समोर घेऊन येत आहेत प्रणव नागराज। गीताचे बोल आहेत, हिंदू का केसरिया निशान, चढ़ रहा गगन में रवि समान। हिंदू का केसरिया निशान, चढ़ रहा गगन में रवि समान। हिंदू का केसरिया निशान, जो अस्त नहीं होता त्रिकाल, जिसकी गति है सदा चाल। प्रस्फुटित भेद कर मेघ जाल, जिसकी प्रचंड ज्वाला कराल। आभा है जिसकी आन बान, हिंदू का केसरिया निशान। इसका जोशीला देख रंग, भड़के वीरों के मन विहंग। बिजली सी डोले अंग अंग, करने को रिपु का मान भंग। मुर्दों में भी आ जाए जान, हिंदू का केसरिया निशान। इसके फड़कन में वेद मंत्र, उपनिषदों के अति गहन तंत्र। अनमोल योग के शक्ति मंत्र, सिद्धांत दर्शनों में स्वतंत्र। मीरा तुलसी की मधुरता, हिंदू का केसरिया निशान। बस इसी रंग में रंगे रहे हम, बस इसी प्रेम में पले रहे हम। इसी लगन में लगे रहे हम। इसके नीचे डटे रहे, यह झुके नहीं फिर
जाए जान हिंदू का केसरिया निशान चढ़ रहा गगन में रवि समान हिंदू का केसरिया निशान। सद्गुरूंची प्रत्येक कृती ही शिष्याच्या कल्याणासाठीच असते. एकदा समर्थ रामदास आपल्या शिष्यांसह दूरवर प्रवासाला निघतात. जाता जाता एका जंगलात एका विहिरीजवळ ते थांबतात. भली मोठी विहीर असते. विहिरीला लागूनच एक भलं मोठं झाड असतं. हे सगळं बघून समर्थांच्या मनात येतं की आपण आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावी. महाराज म्हणतात की विहिरीवरून गेलेल्या फांदीच्या विरुद्ध टोकाला बसून मधोमध कुऱ्हाडीने घाव घालायचा आहे. शिष्यांच्या मनात कुजबूज निर्माण होते, कारण प्रत्येकालाच माहिती असतं की फांदीच्या विरुद्ध टोकावर बसून जर कधी आपण फांदी तोडली तर काय होणार आहे. निश्चितच आपण विहिरीत पडणार आहोत. पण समर्थांचा शिष्य अंबाजीच्या मनात येतं की निश्चितच महाराजांनी सांगितलंय म्हणजे यात काहीतरी तथ्य असणार. तो म्हणतो की मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे. अंबादास झरझर विहिरीवर चढतो, फांदीच्या विरुद्ध टोकाला बसतो आणि मधोमध फांदी छाटून टाकतो. आणि जे व्हायचं तेच होतं. अंबादास विहिरीत पडतो. सोबत असलेले सर्व शिष्य हळहळ व्यक्त करतात. अरे रे, एक चांगला सहकारी आपण गमावला. कोणी म्हणतं की बरं झालं, तसंही महाराजांना तो अतिप्रिय होता. असाच काही वेळ जातो आणि अंबादास आता गेला या विचारांनी सर्व शिष्य महाराजांना पुढे मार्गक्रमण करण्याची विनंती करतात. तेवढ्यात अंबादास विहिरीतून पुन्हा वर येतो आणि थेट समर्थांच्या पायांवर लोळण घेतो. त्या ठिकाणी अंबादासला विहिरीत पडल्यानंतर साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन झालेलं असतं. त्यामुळे अंबादास वर येतो, समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणतो, समर्था, आज माझं कल्याण केलं. त्या दिवसापासून अंबादासचं नाव समर्थांनी कल्याण स्वामी असं ठेवलं. अशा ह्या कल्याणकारी गुरुरायाचं पूजन करण्याचा दिवस म्हणजेच श्री गुरुपौर्णिमा. या निमित्तानं ध्वजराजाच्या पूजनाची ही महती सांगणारं गीत आपल्या समोर यानंतर घेऊन येत आहेत श्री ध्वजराजा तव आज अर्चना तन मन धन अर्पून दक्षिणा. ध्वजराजा तव आज अर्चना कोसळत्या भाळा खाली परिस्थितीचे प्रहार झेली. धीट उभा संहत हिंदू भाग्यरवीच्या दिव्य दर्शना. ध्वजराजा तव आज अर्चना तन मन धन अर्पून दक्षिणा. ध्वजराजा तव आज अर्चना. देहदंडका प्राणाबधीतील विपदा कधी ध्येयास दडपतील. छळनिंदांच्या झळाप चवूनी ते जाळतही तपसाधना. ध्वजराजा तव आज अर्चना तन मन धन अर्पून दक्षिणा. ध्वजराजा तव आज अर्चना.
या भूमीच्या रजकणातून वरती तेजोमय गगनातून उठे भक्तीची रुचा सुमंगल ती तशीच भयद गर्जना ध्वजराजा तव आज रचना तन मन धन अर्पून दक्षिणा ध्वजराजा तव आज रचना वैभवशाली राष्ट्रोत्थापन याच व्रताचे धरिले कंकण अखंड राहो हीच साधना एवढीच पदी तव प्रार्थना ध्वजराजा तव आज रचना तन मन धन अर्पूण दक्षिणा ध्वजराजा तव आज रचना ध्वजराजा तव आज रचना. 1925 साली परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्थापनेपासूनच संघाच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा विकास करण्यासाठी पूजनीय डॉक्टर अतोनात मेहनत घेत होते. त्यांची ही सगळी मेहनत सर्व स्वयंसेवक जवळून बघत होते. यामध्ये अनेकदा डॉक्टरांना आर्थिक कष्ट देखील सहन करावे लागत. स्वयंसेवक काही देऊ करत, पण डॉक्टर ते घेत नसत. अशातच गुरुपूजनाचा दिवस जवळ आला. डॉक्टरांनी जाहीर केलं की आपण गुरुपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत. स्वयंसेवकांना आनंद झाला. या निमित्ताने तरी का होईना, पण आपण डॉक्टरांना काहीतरी समर्पण म्हणून देऊ शकू या आनंदातच स्वयंसेवक घरी गेले. पण प्रत्यक्ष गुरुपूजनाच्या कार्यक्रमात सर्वजण जेव्हा जमले तेव्हा डॉक्टर हेडगेवार उभे राहून म्हणाले की आजपासून परमपवित्र भगव्या ध्वजाला आपण गुरु म्हणून संबोधणार आहोत, त्याचं पूजन करणार आहोत. सर्व स्वयंसेवकांना अपेक्षित होतं की आज आपल्याला डॉक्टरांचं पूजन करायला मिळणार, त्यांच्याप्रती समर्पण करायला मिळणार. पण डॉक्टरांनी असं जाहीर केल्यानंतर प्रत्येकाने नेत्याची इच्छा ही आज्ञा या उक्तीनुसार परमपवित्र भगव्या ध्वजासमोर आणलेलं आपलं समर्पण समर्पित केलं आणि मनोभावे श्री गुरूंची पूजा बांधली. याच आशयाचं एक सुंदर गीत आपल्यासमोर यानंतर घेऊन येत आहेत महेश महाजन. भक्तिभावे श्री गुरुची मी पूजा बांधली. भक्तिभावे श्री गुरुची मी पूजा बांधियली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. मानवाचा धर्म माझा हीच माझी प्रेरणा. संत मुनी ऋषी येथे वदले विश्व एकची भावना. राष्ट्रभक्तीने उभी ही संघशक्ती आपुली. संघशक्ती आपुली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. ईश्वराचे कार्य माझे मग मला भय कोणते. याच कामी अंत येओ जीवना साफल्यते.
तृप्त होईल अंतरात्मा जर पूजा स्वीकारली, जर पूजा स्वीकारली, जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. त्यागमय तू पथ प्रदर्शक, शांतीचा अन क्रांतीचा, स्फूर्ती देसी तूच सकला, मार्ग दावी प्रीतीचा. प्रथम राष्ट्राच्या ध्वजाला दक्षिणा अर्पियली, दक्षिणा अर्पियली, जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. भक्तिभावे श्री गुरुची पूजा मी बांधियली, जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये संघाचं ध्येय असलेली ओळ रोज म्हणत असतो. ती ओळ म्हणजे परम वैभवम नेतुमे तत्स्वराष्ट्रम. अशा ह्या परम वैभवाचा टप्पा अगदी आता नजरेत आलेला आहे. त्याची सूचिन्हही आपल्याला दिसू लागलेली आहेत. पण ते परम वैभव लवकरात लवकर याची देही याची डोळा अनुभवायचं असेल तर आज सर्वसामान्य भारतीयांना तन मन धन पूर्वक समर्पित होऊन देशासाठी हे समर्पणाचं दान द्यावं लागणार आहे. आपले परमपूजनीय सरसंघचालक असं म्हणतात, सर्वांनी काही वेळ, अधिकांनी अधिक वेळ, तर काहींनी पूर्ण वेळ दिला तर परम वैभव दूर नाही. अशाच या परम वैभवाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना हे परम वैभव दिसावं यासाठी कटिबद्ध होऊया आणि या गीत संध्या कार्यक्रमातल्या शेवटच्या गीताकडे वळूया. तन समर्पित मन समर्पित और यह जीवन समर्पित. आपल्या समोर सादर करता आहेत श्री मोहनराव रावतोळे. मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित. चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूँ. मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित. माँ तुम्हारा ऋण बहुत है मैं अकिंचन, किंतु इतना कर रहा फिर भी निवेदन. थाल में लाऊं सजा कर भाल जब स्वीकार कर लेना दयामय यह समर्पण. गान अर्पित प्राण अर्पित रक्त का कण कण समर्पित. चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूँ.
मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित। मांझ दो तलवार को लाओ न देरी, बांध दो कस कर कमर पर ढाल मेरी, भाल पर मल दो चरण की धूल थोड़ी, शीश पर आशीष की छाया घनेरी। स्वप्न अर्पित प्रश्न अर्पित आयु का क्षण क्षण समर्पित। चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूँ, तन समर्पित मन समर्पित और यह जीवन समर्पित। तोड़ता हूँ मोह का बंधन क्षमा दो, गाँव मेरा द्वार घर आंगन क्षमा दो। आज सीधे हाथ में तलवार दे दो और बाएं हाथ में ध्वज को थमा दो। ये सुमन लो ये चमन लो, नीव का तृण तृण समर्पित। चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूँ, मन समर्पित तन समर्पित और यह जीवन